जळगाव जिल्हा शिरसोली गाव परिसर वाढत्या तापमानाचा फुलांच्या शेतीवर मोठा परिणाम होतो आणि तापमानामुळे गुलाबाची झाडं वाळत चालली आहेत. फुलं देखील झाडावरच वाळतात आणि शेतकऱ्यांचं अशा प्रकारे मोठं नुकसान होतंय. फुलांची वाढ खुंटली आहे तर कळ्या उमलण्याच्या आधीच वाळून चालल्यात. लग्न सराईचे खरं तर सध्या दिवस आहेत आणि फुलांना मोठी मागणी असते, चांगला भाव सुद्धा मिळतो. मात्र याच काळात उत्पन्न घटलंय आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होत आहे. तर नुकसानीचा आढावा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी. 45 डिग्री अंशाचं तापमान वाढल्यानंतर शेतामधल्या फुलांची परिस्थिती काय झाली ही बोलके दृश्य मी आपल्याला दाखवतो. हे झाड आहे आणि या झाडाला ही लागलेली फुलं आहे. शेतकऱ्यांनी बड्या मुश्किलला अशा पद्धती, पण मात्र या फुलांची परिस्थिती बघा काय झालेली आहे. हे फुलं जे आहे हे अक्षरशः 45 डिग्री मध्ये अवघ्या काही तासांमध्ये हे जळून जातात आहे आणि शेतकऱ्यांना मोठा परिणाम होतोय. ही कळी आहे, ही कळी या पद्धतीने होते, मात्र ही फुलांच्या रूपांमध्ये आली तर अशी जळलेली अवस्थेत होते आणि यामुळे बागांना मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसलेला पाहायला मिळत होते. शेतकऱ्यांचे जे फुल अक्षरशः मोठ्या प्रमाणात वाढायला पाहिजे होते ते मात्र वाढतच नाहीये, कारण की 45 डिग्रीचा तापमान हा माणसासहित फुलांना देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सिरसोली परिसरातले शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहे. काही शेतकरी आहेत त्यांच्याशी बोलूया. दादा काय सांगणार, कशा पद्धतीचं ही शेतीचं आपल्याला नुकसान होताना पाहायला मिळतंय? 45 डिग्री मध्ये उन्हाचा फटका देखील आपल्या शेत फुलाला पाहिलं. उष्णतेमुळे आमचे फुलं असे सुकातात आहेत. त्यामुळे आमचे भरपूर लगन सराई असल्यामुळे मागणी जास्त असल्यामुळे फुलांना आम्हाला मागणी असल्यानंतर त्यामुळे आमचे फुलं असे सुकल्यामुळे शेतीला भाव, फुलांना भाव आहे का? फुलांना भाव आहे, पण मग मार्केटमध्ये कमी माल जातोय आमचा. का बरं?